आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडलेला आहे। सिन्नरच्या प्रभाग क्रमांक 2 मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडलंय। बनावट आधार कार्ड बनवून मतदार मतदानाला आला होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। नेमकी काय घटना घडली, आता काय माहिती आपल्याकडे? केंद्राध्यक्ष यांच्याकडून तक्रार प्राप्त झालेली आहे, ती तात्काळ दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत। त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे बोगस मतदाराला आणि पुढील त्याच्यावर जी कायदेशीर ती जी फिर्याद देतील केंद्राध्यक्ष त्या पद्धतीने आम्ही दाखल करून कारवाई करीत आहोत। तर अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये सुद्धा मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये यावेळी बाचाबाची झाली। मतदारांवर उमेदवार प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटांनी केलाय। पोलिसांनी हस्तक्षेप करत या दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून बळजबरीने बटणं दाबणं काही महिलांकडनं त्या ठिकाणी होत आहे। हे सर्व प्रकार हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांच्या प्रतिनिधीकडनं त्या ठिकाणी होत आहे। कारण त्यांना ते दिसतंय पराभव, तेव्हा काही प्रकारे काहीतरी उद्योग करायचे आणि मतं मिळवायचे असा प्रकार। खरं तर हे तर हास्यास्पद मला वाटतं की आम्ही शांतता बिघडवतो आहे, त्यांना कोणी बूथवर माणसं मिळत नाहीये। या नैराश्यातून ते काही वेगळं करू पाहत आहे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहत आहे, परंतु या डावपेचाला जनता भुलणार नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। अनेक ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार आणि तटकरेंची फडणवीसांसोबत काल रात्री तासभर बैठक झाली। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर युती नाही त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीचेही संकेत आहेत। अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची रात्री जवळपास 1 तास बैठक। राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र लढण्याबाबत बैठकीत भूमिका। पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती महापालिकेत राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी केल्याची माहिती। स्वतंत्र लढण्याच्या संदर्भात पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता। महापालिकेत कुठे कुठे युती होणार याची घोषणा नगर परिषद निकालानंतर होण्याची शक्यता। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी भाजप शिवसेनेसोबत प्राधान्याने युती करणार, पण जिथे युती होणार नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि इतरांसोबत आघाडीची बोलणी करण्याचे संकेतही बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती। तर मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती ठरली आहे। मनपामध्ये 227 वॉर्ड्सपैकी 41 वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, त्यामुळे 72 वॉर्डात मराठी मतदारांचा दबदबा आहे। तर ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी आणि मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मनसेचा ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील वॉर्डवर सुद्धा दावा आहे। शिवाय या वॉर्ड्सवर दावा केल्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेत पेच निर्माण झालाय। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंची रणनीती। महानगरपालिकेत 227 वॉर्डपैकी 41 वॉर्डमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव, 72 वॉर्डात मराठी मतदारांचा दबदबा। ठाकरे बंधू मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। मनसेचा ठाकरेंच्या 4 आमदारांच्या मतदारसंघातील वॉर्डवर दावा केल्यानं जागा वाटपाच्या चर्चेत पेच निर्माण। वरळी, दादर, माहीम, शिवडी, विक्रोळीतील जागा मिळावी अशी मनसेची आग्रही मागणी। या जागांवर एकमत करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र चर्चा करणार। सध्या ठाकरेंच्या सेनेची 140 ते 150 जागांवर तयारी, मनसेला जवळपास 60 ते 70 जागा। पुढील 2 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करून ठाकरेंची सेना आणि मनसे युतीचा मुहूर्त साधणार। ठाकरे ब्रँड संदर्भामध्ये एक पाहिलं आपण, दोन्ही भाऊ एकत्र येतील असं सांगितलं जातं आणि मुंबईमध्ये मुस्लिम मतं जे आहेत त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे। त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्ही 51% मतं घेऊन जिंकू। आमच्याकडे हिंदू मधला मराठा, हिंदू मधला ओबीसी, त्यामुळे हे आग लावण्याचे धंदे करतात। आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर नाही करणार, पण आमच्या धर्माचा, आमच्या देशाचा कोणी अनादर करेल
त्याला ठोकून काढणार. आमचं म्हणणं आहे आमचा मराठीच असेल, मराठी आहे म्हटल्यानंतर हिंदू असणारच. कसं आहे, भारतीय जनता पार्टीला पण मुस्लिम मतं पाहिजे. त्यांचे सगळे नेते, जेवढे मंत्री, सगळे ते मुस्लिम कार्यक्रमामध्ये जातात. फक्त बोलताना त्यांना खान नको, बाकी मत घेताना सगळे हवे त्यांना.